हाय गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आम्हाला दोघींना खूप बोर होतं आहे कारण की घरात कोणच नाही आहे, फक्त आम्ही दोघीच आहे म्हणून. तर आता आम्ही काहीतरी करणार आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते काय बनवणार आहे काय नाही. तर चला. फ्रीज उघडून बघितल्यावरती दिसलं की साबुदाणा आहे. तर मी म्हणलं तर साबुदाणा आहे. बहिणीने भिजत टाकला होता, तिचा उपवास होता म्हणून तिने काही साबुदाणा केला नाही, खिचडी केली नाही. तर ते उरलेले साबुदाणा, तर त्याचं मी बनवणार आहे उन्हाळी, म्हणजे उन्हाळ्यात बनवतात तो पदार्थ. तर बघूया आता मी काय बनवते काय नाही. तर ह्याचे पापड बनवणार आहे की ह्याची कुरडई बनवणार आहे का ते अजून सांडगे असतात ना ते बनवणार आहे, की बघू आता काय बनवते मी काय नाही. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहावा. मी आणि टिमनी इकडे आम्ही दोघी मिळून बनवणार आहे. तर बघूया पुढे बनवते की नाही. तर कढई ठेवली आहे, तर कढईत थोडंसं तेल टाकणार आहे मी, म्हणजे ते चिटकावू नाही म्हणून मी तेल टाकणार आहे. एक पळी तेल, थोडंसं जिरं, तडका देणार आहे जिऱ्याचा, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी टाकणार आहे, अर्धा कप पाणी. आणि त्याच्यानंतर मी जे आपले साबुदाणे भिजवलेले ते टाकणार आहे. मस्त ह्याला शिजवून घेते आणि मग त्यानंतर मी पुढे बघूया. गाईज आपलं बेटर शिजलेलं आहे. तर आता ह्याला गॅस बंद करून घेते आणि गरम गरम पुढे बघूया. तेल लावून घेतलेलं, कारण की आमच्याकडे कापड नाही आहे आणि कापड शोधायला टाईम पण नाही आहे, म्हणून ताटालाच तेल लावून घेतलं आहे थोडंसं, म्हणजे पापड चिटकणार नाही म्हणून. पापड आणि साबुदाणा आहे ना, साबुदाण्याचे पापड करणार आहे ना आपण. कसे करतात? तेल लावून झाले. आता बसते. तर आता हे असं छोटे छोटे पापड टाकून घेते. पातळ टाकते की थोडीशी जाड टाकते की जेणेकरून चिकटणार नाही, ते पापड राहतील म्हणून. असे मस्त असे पापड टाकून घेते. घेतले ना मम्मी डायरेक्ट घराबाहेरच काढेल, कारण की आधीच भांडे कमी आहेत आणि त्याच्यामध्ये मी हे करते पापड. थोडीशी खुश पण होईल आणि थोडीशी चिडेल पण, कारण की एवढे सगळे भांडे सगळे ताट बाहेर काढल्यावरती मग ओरडून, कारण की जेवायला पण ताट पाहिजे. दोन बनवले ह्याच्यावरती पण दोन बनवले. तरी अजून उरलंय, ते जरा पातळ झालं म्हणून त्याच्यावर अजून टाकून घेतलं. पातळ झाले म्हणून. आणि गाड्यांचा पण आवाज खूप येतोय, थोडंसं मोठं बोलते. आता हे मोठं टाकते, जे मोठ्या ताटावरती छोटे छोटे टाकते. कारण मोठं नाही चालत ना. मोठे चालतात पण आपल्याकडे जागा नाही मोठे टाकायला आणि कापड पण नाहीये. तिथं आहे नाही. कुठं? ते काही तिथं तुझ्या पाठीमागं. तो मम्मीचा गाऊन आहे येडी. मम्मी काढायला आपल्याला घराबाहेर हाकलून दिला आपल्याला. उरलेला साबुदाणा खिचडी नाही केली म्हणून त्याचे पापड बनवतो. आता झाले का पापड? आणि पापड सगळी लोक सकाळ सकाळी लवकर 8-9 वाजता बनवतात, की जेणेकरून 10-11 वाजेपर्यंत ते सुकून वाळतील. तरी 12 वाजे म्हणजे 10 पर्यंतच बनवतात. लवकर उठून 10 पर्यंत बनवतात आणि त्यानंतर सुकायला टाकतात, की जेणेकरून 12 वाजेपर्यंत कडक ऊन असतं, मग तोपर्यंत सुकल. संध्याकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत सुकल असं बनवतात. आणि मी बनवायलाच घेतले
3 वाजता. आता आमच्या गॅलरीतलं पण ऊन गेले, आता तरी पण मी केलंय. बघू. ते पण खूप कंटाळा आलता, घरामध्ये खिचडी होती म्हणून म्हणलं दामले काहीतरी ट्राय करूया. म्हणून फर्स्ट टाइम पापड तयार केले. तर आता बघूया कसे होते ते. कसे झाले चांगले तर बघू. आता ह्याच्यावरती पण बनवून घेतलेत अर्धे. आता अजून लागणार आहे कारण की ह्याच्यामध्ये अजून आहे गरम आहे. आता ह्याच्यामध्ये अजून आहे, तर ह्यासाठी मला अजून एक ताट लागेल. त्यासाठी जा श्रीशा ताट घेऊन. तर काहीच अजून एक ताट आणलंय प्लास्टिकचं आणलंय. मम्मी ओरडणार नाही म्हणून, म्हणजे काय झालं तरी फेकून देता येईल, हे ताट फेकून देता येणार नाही म्हणून. ह्याला पण तेल लावून आणलंय की चिकटाव नाही खाली म्हणून तेल लावलंय. तर आता बघू ह्याच्यावरती किती बसतात ते. छोटे छोटे टाकते, जास्ती बसतील असे. ह्याच्यात बसले 3. आता थोडंसं राहिले. बसले फायनली 4 ताटामध्ये. अरे काय चिटकले कबूतर. तर काही बनवलेत मी पापड. काहीच आता 4 प्लेटमध्ये मी पापड बनवलेत. तर आता बघू सुकल्यावरती कसे निघते ते कसे नाही. चांगलेच निघायला पाहिजे आणि चांगले झाले पण पाहिजे पापड. तर बघूया आता आपण 3-4 तासानंतर हे पापड बघूया. थोडेसे सुकतील तेव्हा, त्यानंतर मी मग पुढे तुम्हाला दाखवते. तर काहीच पापड बनवून झालेत. तर आता काम करायचं आहे. तर काम असे गोंडे लावायचे साडीला. तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. काहीच दुसरं काम असं आहे की साडीला गोंडे लावायचे. आता ते गोंडे लावून घेते, त्यानंतर मी पुढे बघूया गोंडे लावायला किती वेळ जाते किती नाही. आणि अजून एक साडी आणायला जायची आहे, त्याला पण गोंडे लावायचेत असे. तर गोंडे लावून घेतलेत. तर आता हे बीट्स लावायचे त्याला. तर आता तुम्हाला दाखवते पुढे. काहीच फक्त अर्ध्या तासामध्ये 2च फूल बनवलेत. ते पण ही सुई कुठे गेली सुई. ती सुई आहे ना, सुई, हां ही सुई आहे ना, ह्या सुईला पुढचं टोकच नाही आहे बघा. दिसतंय का, हे टोकच नाही आहे आणि ते घुसतच नाही आहे. आणि फक्त एवढंच बनवलं मी, अर्धा तास झालं एवढंच, आणि सुईच घुसत नाही आहे. आणि असं करून मला 24 बनवायचे. 24 आणि आताशी फक्त 2च झालेत आणि अजून मला बनवायचे. तर बघू आता ही मी सुई चेंज करणार आहे. ही सुई काढून टाकणार आहे कारण की हिला काही टोकच नाही आहे बघा, काहीच टोक नाही आहे. तर आता ही सुई चेंज करते, ही पातळवाली सुई लावते आणि त्यानंतर मी पटपट करून घेते हे सगळे. अजून मला बनवायचे पण आहेत. तर बघूया. चुटकी का कमाल देखेंगे और चुटकी के पीछे 2 तासाचा मेहनत असते. आणि अशी चुटकी वाजवली गेली की 1 सेकंदला होतं, पण अशी चुटकी वाजवली की 2-3 तासाची मेहनत असते. ही आली मला त्रास द्यायला मध्येच. काय नाही मग चला हे बनवून घेते आणि ही सुई पण चेंज करून घेते. तर बघूया पुढे. सुई ही लई त्रास देते. ही सुई चेंज करते, हिला टोक पण नाही आहे. तर चला बनवून घेते. व्हिडिओच्या नादामध्ये जी दुसरी सुई होती का तीच हरवली. सुईच भेटेना आता यार. गडबड काय ना काहीतरी होती आणि ती सुईच हरवली. कुठे पडली काय माहिती, सुईच भेटेना. सुईच भेटत नाही. आणि एकदम पातळ सुई होती, ती पण कुठं पडली ती पण समजाना यार. सुई कुठं गेली सुई. 10 मिनटं झालं मी सुई शोधते आणि सुई कुठे तुम्हाला दाखवते. सुई इथेच पडली आहे
आणि 10 मिनटं झालं सगळं शोधती, सगळं इथं जिथं बसली ना तिथं सगळं शोधती. आणि सुई इथं ही सुई इथे आणि अख्खं घरभर शोधत बसली, कुठे 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 अख्खी साडी झटकली आहे ते. आणि सुई आत्ता घेतली. काय फालतू नाही, जाऊन त्याच्याला टाईम वेस्ट नाही करत, पटपट करून घेते. काहीच गोंडे बनवता बनवता मध्ये ब्रेक घेतला कारण की मला लागली भूक. तर मम्मीने केली आहे कुरड्याची भाजी आणि चपाती. मस्त असं खाऊन घेते आणि मग त्याच्यानंतर मी गोंडे बनवते. तसे 4 गोंडे झालेले नाही, 3च झालेत कारण की हा कलर एक्सचेंज झाला. इथं मला व्हाईट टाकायचं चुकून माझ्याकडून गोल्डन कलर गेला, म्हणून मग ते परत काढायला लागणार आहे मला. म्हणून पहिले खाऊन घेते त्यानंतर बनवते. तर बघूया पुढे. गाईस दुपारी मी 3 वाजता काम करायला बसले होते. आत्ता वाजलेत 8. तर तुम्हाला दाखवते, पूर्ण साडीला गोंडे लावले, पूर्ण लावले. 3 वाजता बसलेले, आता 8 वाजलेत. किती वेळ लागला बघा आता तुम्हीच. तुम्हाला दाखवते पूर्ण गोंडे लावलेले. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. तर काहीच गोंडे लावून झालेले ह्या प्रकारे. कशी दिसते ती कशी नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे ऑर्डरचे आहेत, जर तुम्हाला गोंडे लावायचे असतील असे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कशी दिसते ते हे पण सांगा, कशी दिसते ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.